स्वराज्याला पहिल्या छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांना वंदन, स्मरण व ग्रीवा मानाचा मुद्रा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करते व शिवजयंतीच्या कार्यक्रमास मी सुरुवात करते. छत्रपती शिवराय म्हणजेच राजासारखे मन असलेले रयतेच्या मनासारखे राजे होते. शिवराय म्हणजेच सशस्त्र रक्तात वाहणारा अखंड शौर्याचा स्रोत. शिवबा, रयतेचे राजे, चांगला राजा हे शब्द आज 350 वर्षांनंतरही आपल्या कानी पडताच ऊर अभिमानाने फुलून येतो व देही स्फुरत चढल्याशिवाय राहत नाही. अशा एका झंझावती वादळाची व रयतेच्या कल्याणकारी राजांची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. व्यासपीठावर सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा, सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा, बोटे छाटली तयांची त्या शिवबांना. शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती देण्यासाठी येत आहे सोनाली जाधवनीस आणि सोनल तेजवनीस. राजे आमचे छत्रपती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे, राजे आमचे छत्रपती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे, आई जिजाऊंचे पुत्र संस्थापक हिंदवी स्वराज्याचे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गुंजला त्यांच्या तलवारीचा आवाज, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गुंजला त्यांच्या तलवारीचा आवाज. तेच आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तेच आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन मध्य तृतीय शके 1551 म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगरखान्यात सनई 14 वाजत होता. अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली, पण या धावपळीत जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांडवत लावत शिवबांना जवळ घेत मायेने कुरवाडत त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे, ज्ञानेश्वरांचे, एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूरपुरुषांच्या गोष्टी फार आवडत असत, कारण मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे शिवाजी महाराजांना वाटते. गरीब मावळ्यांची मुले कुत्र्यांबरोबर खेळायला येत असत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पोपट. ती पोपट, कोकिळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती, घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवराई त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत असत. शहाजी राजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायास घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या वयाच्या 12 वर्षापर्यंत शिवरायांनी अवगत केल्या आणि त्यांना त्या सर्व विद्या व कला यांचा परिचय झाला. महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला आपले लाडके राजे, तरुणांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाविषयी माहिती द्यायला येत आहेत. शिवाजी महाराजांनी विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1674 मध्ये रायगड किल्ल्यावरील औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतीवादी शक्तींची युती व शत्रुत्व दोन्ही केले.
असे हे स्वराज्यासाठी धडपड करणारे महाराष्ट्राचे दैवत यांनी 3 एप्रिल 1680 मध्ये महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर अखेरचा श्वास सोडून जगाचा निरोप घेतला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांची कामगिरी आणि मृत्यूपर्यंतची माहिती आपण थोडक्यात पाहिली. धन्यवाद. जय हिंद, जय श्री. यानंतर आपण संपूर्ण स्वराज्य स्थापनेसाठी ज्या आपल्या छत्रपती शिवाजी राजांनी आयुष्य पणाला लावले अशा त्या राजांचे आपल्या या मंचावर शिवगर्जनासाठी त्यांचे आगमन करत आहोत. येत आहे रुचिका मिस, सोनाली मिस यांनी सादरीकरण करावे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टे न्यायालंकार मंडित शास्ता शास्त्र शास्त्र परांगत राजनीती धुरंधर पौड प्रधान पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की, श्री शिवाजी महाराज की, श्री शिवाजी महाराज की. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. कोणत्याही यशापर्यंत जाण्याचा मार्ग असेल तर तो मी शोधेन आणि नसेल तर तो मी बनवेन. हर हर महादेव. आजही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना झाली की महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात त्यांची प्रतिमा आणि तसेच अंगावर शहारा उभा राहतो. धन्यवाद. रुचिका मिस, सोनाली मिस. राजे अनेक झाले पुढेही होती, राजे अनेक झाले पुढेही होती, अगणित या भूमीवरती जाणता राजा एकची झाला, तो फक्त राजा
सुप्रभात मित्रांनो, आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना एक गोष्ट सांगणार आहे. आपल्या सर्वांना शिवाजी महाराजांचा खूप खूप अभिमान आहे ना? आपल्याला खूप अभिमान आहे आणि त्यांच्याविषयी आपल्याला खरंच खूप साऱ्या गोष्टी आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असायलाच पाहिजे. त्यांचं जीवन हे खूप आदर्शाचं जीवन होतं. त्याच्यासाठी मी आज शिवजयंती निमित्ताने शिवाजी महाराजांना नमन करून आपली गोष्ट सादर करते. आले किती गेले किती उडून गेले फुरारा, आले किती गेले किती उडून गेले फुरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. ही गोष्ट आहे शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची. आपल्या सर्वांना माहीत आहे की औरंगजेब आपल्या देशाचा एक खूपच क्रूर असा मुघल राजा होता आणि जेव्हा शिवाजी महाराज थोडे मोठे झाले, त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची सुरुवात केली, त्याच्या मार्गावर आले, तेव्हा औरंगजेबाला शिवाजी महाराज त्याच्या दिल्लीच्या दरबारासाठी, त्याच्या राज्यासाठी एक खूप मोठा धोका असे वाटत होते. त्याच्यामुळे औरंगजेबाची इच्छा होती की त्यांच्या जवळ काम करणारे राजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांची आणि त्यांची भेट होऊ लागली. याच्यासाठी त्यांनी कितीतरी प्रकारच्या योजना केल्या होत्या आणि त्यांनी जयसिंगाला म्हटले की तू जाऊन शिवाजी महाराजांना माझ्यासोबत भेट करण्यासाठी उत्सुक कर. मग असा जयसिंग राजाने शिवाजी महाराजांकडे निरोप पाठवला. आता शिवाजी महाराजांना मुघलांनी चालवलेला नाश आणि मुघलांचे अफाट सामर्थ्य याची जाणीव होती. मुघल लोक सगळ्यांना माहीत आहे, औरंगजेब राजा हा जनतेला खूप त्रास द्यायचा आणि त्यावेळी शिवाजी महाराजांच्याकडे एवढे सैन्य नव्हते. जेव्हा एवढे सैन्य नव्हते तर मुघलांचा तर आपल्याला काही ना काही इलाज करायलाच पाहिजे. त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी ठरविले की पहिले हे जो ही म्हणेल ते ऐकून घ्यावे, त्याला मान्य करावे आणि वेळ पडल्यावर जेव्हा आपल्याला सर्व व्यवस्थित परिस्थिती
जेव्हा गोड गोड बोलले, पण एकच त्याला प्रश्न विचारला की राजे जयसे, की तुम्ही खरंच सांगा, तुम्हाला मुघलांची चाकरी करायला आवडतं का? राजे जयसे या प्रश्नाने मनातून दुःखी झाले, पण म्हटलं की नाही, मी याचं उत्तर देऊ शकणार नाही, कारण त्याच्याकडे मुघलांची सेवा करण्याशिवाय काही पर्याय नव्हता आणि शिवाजी महाराजांसारखं धाडस पण नव्हतं. त्याच्यामुळे त्याने काहीच उत्तर दिलं नाही. आणि राजा जयसिंहाने शिवाजी महाराजांना सांगितलं की मुघलांकडून तुम्हाला आदेश आहे की तुम्ही मुघलाला 23 किल्ले द्यायचे, मुघल बादशहाची आजीवन चाकरी करायची आणि त्याच्या सोबत भेट करायची. आता शिवाजी महाराजांनी सर्व मान्य केलं आणि जे त्यांचे जीवलग मित्र, जे सैन्य होते आणि जो 9 वर्षाचा त्यांचा शंभूराजे होते, या सगळ्यांना घेऊन ते आग्र्याकडे निघाले मोगल बादशहाला भेटायला. आणि जेव्हा ते निघाले तेव्हा आग्र्यावाल्यांना माहीत पडलं की आपल्याकडे शिवाजी महाराज येत आहेत. आता हळूहळू का होईना, गुपित का होईना, ते शिवाजी महाराजांची चर्चा संपूर्ण आग्र्यावर पसरू लागली, कारण सगळ्यांना शिवाजी महाराजाला पाहण्याची खूप आतुरता होती की ते कसे दिसतात आणि ते कसे आहेत, कारण त्यांची शौर्यगाथा ही लपलेली नव्हती. सगळ्यांना त्यांची शौर्यगाथा माहीतच होती. मग औरंगजेबाने ठरवलं की शिवाजी महाराजांना मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भेटणार. आता औरंगजेबाने काय कट रचला की शिवाजी महाराजांचा अपमान करायचा. त्यांनी दरबारात स्वतःचे सिंहासन फार उंचावर ठेवले आणि जेव्हा शिवाजी महाराज त्यांच्या दरबारात गेले तेव्हा त्यांनी 5000 मनसाबदार, म्हणजे जे सरदार लोक असतात ते कमी प्रतीचे, त्यांच्या शेवटच्या ठिकाणी शिवाजी महाराजांना लाईनमध्ये उभं केलं. आता हे पाहून शिवाजी महाराजांना खूप राग आला. शिवाजी महाराज तडतड औरंगजेबाच्या समोर गेले आणि म्हटलं की आमचा अपमान करण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे बोलावलं आहे का, असं बोलले आणि ते परत निघून आले आणि आपल्या तंबूत जाऊन बसले. औरंगजेबाला सुद्धा या गोष्टीचा खूप राग आला आणि त्यांनी आपल्या सैनिकाला आदेश दिला की जाओ, शिवाजी महाराज को नजरबंद कर दो. आता हा आदेश आल्यावर शिवाजी महाराजांना कळलं की आता
त्यांचे पाय दाबत आहे. अशा प्रकारे मग आता 2-3 दिवस झाल्यानंतर त्यांनी पण ठरवलं की आपण पण आता निघायचं. मग त्यांच्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या ठिकाणी त्यांनी उशा लावल्या, त्याला बांधून घातलं आणि ते दोघं बाहेर आले. जेव्हा मुघल सैन्याने विचारलं की तुम्ही कुठे चालले, त्यांनी म्हटलं की शिवाजी महाराजांचं खूप डोकं दुखत आहे, आम्ही दोघं जण वैद्याकडे चाललो औषध आणायला. मग ते म्हणाले ठीक आहे जा. आता असं करू ते पण निघाले, अंधारात ते पण गायब झाले आणि ते पण महाराष्ट्राकडे येऊन गेले. आणि आता मुघल सैन्याची मजाच उडाली. ते पाहत आहे आणि त्या खोलीत त्यांनी एकदा जाऊन पाहिलं. 2-3 दिवसांनी पाहिलं तर शिवाजी महाराज पण नाही आणि कोणीच नाही. आता मुघल सैन्याच्या सरदाराची तर एकदमच तानातान झाली. त्याने म्हटलं अरे क्या हो गया, शिवाजी कहाँ चले गया, गायब हो गया, उड़ गया कि क्या हो गया. आणि अब मैं औरंगजेब बादशाह को कैसे बताऊं की शिवाजी तो भाग गया. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शक्ती नव्हे तर युक्तीने आपली सुटका करून घेतली. आता याच्यामुळे या गोष्टीमुळे तुम्हाला काय शिकायला मिळालं? समस्या माणसाच्या आयुष्यात नेहमीच असतील, पण प्रत्येक वेळी आपण शक्ती नाही तर युक्तीचा वापर करून त्या समस्येतून सुटका करून घ्यायला हवी. अशी वाटली गोष्ट. खूप सुंदर गोष्ट तुम्ही समजावली विद्यार्थ्यांना. वीरांच्या पराक्रमाचे टिपर ध्येय कवन करायला येत आहे इयत्ता 8वी विद्यार्थी समर्थ. Good morning all of you. My name is Samar Sunil Jogle. I am studying in 8th standard. मी आज तुमच्यासमोर शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणणार आहे. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना कुठला काम, याला कोण घालली असे दरबारी कुस्तीने गेले. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का. नजऱ्यात तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिता जागता धनु सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चेंडून. महाबॉस कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचे घोडदळ पायदळ फौज फाटल ये बकळ. अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापी सुळसुळ. घेता चिमणी खेळजीत खानाची सेना निघाली. गाव निघली, देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोवणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. When you signs of Afzal Khan's army. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोकणार. काय लढवा उंडेर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. आपला टिका खानाच्या समोर लागणं हे अवघड आहे. काय म्हणाला रायबा, शिवबा हा केवळ आमचा पुत्र नाही आहे, तो मराठी मुलगाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तर बेअंतर, परंतु भ्राडपणे पळून जाऊन आपल्या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा. भेटीचा धाडा सांगावा. प्रतापगडावर खानाने सांगावा.
राजाला पाहून खाट म्हणतो कसा हो 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 आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ हा 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 खाट हाक मारी तो असली खाट हाक मारी तो असली लोगून नजारा गली जिरा जिरा रजी जिरा जिरा रजी जी 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 खानानं राजाला आलिंगन दिलं आणि त्याला गेला खानदा विमान मानला खानदा विमान मानला कट्यारीचा वाद त्याने केला कट्यारीचा वाद त्याने केला खरखर वादे झाला खरखर वादे झाला चिलखत होते अंगाला चिलखत होते अंगाला खानाचा वाद तुका गेला खान येरवाडला इतक्यात महाराजाने पोटामध्ये पिछवा कोवला पोटामध्ये पिछवा कोवला वाघनकाचा मारा केला वाघनकाचा मारा केला दराडला फाटा कोदळा दरा गेला फाटाचा कोदा बाहेर आला जी बाहेर आला जी बाहेर आला जी प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले वापसारे गेले त्याही मन गेला कुऱ्याचा त्याही मन गेला कुऱ्याचा नाही विलग लागिची होवा नाही विलग लागिची होवा अन मराठशाही झाला दान जी 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 मराठशाही झाला दान जी 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 धन्यवाद. खरंच खूपच सुंदररित्या तो पोवाडा सादर केला आहे. शिवरायांची आण मराठी जिजाबाईंचा मान मराठी सुभेदार आले मराठी या गीतावर नृत्य सादर करायला येत आहे इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी अवनी.
शिवने